मार्जिन एवढं नको तो थोडं कुंदेवाडी या गावामध्ये आलेलो आहे. तर या गावामध्ये आलो असताना मला हे दोन युवक भेटले आणि त्यांची समस्या ऐकून घेतली. भूमी अभिलेख विषयी ना कंप्लेंट आहे. आता विषय काय झाला माहिती का, शेतकरी ना हा चोई बाजूंनी पिचलेला आहे आणि त्या संकटामध्ये तो सापडला असताना तलाठी, तहसील, प्रांत, भूमी अभिलेख हे ना एका शरीराचे अवयव आहे बरं का सगळे, तसं पाहायला गेलं तर. त्यांनी चालवली छळवणूक, पिळवणूक, अडवणूक. आता हा विषय मी संपूर्ण अभ्यासला असता यांनी मोजण टाकली. आता त्या संदर्भात ते सगळं आपल्यासोबत बोलतीलच. पण कशा प्रकारे ना अडवणूक होते, छळवणूक होते आणि लाचेसाठी बरं का यांनी सरकारी फी पण मोजणीची भरलेली असते. यांना तारीख पण दिली जाते पण मोजणी वेळेवरती होत नाही. कारण हे ना आतला दलाल बघती नाही. दलाल यांना ते नॉलेज नसते, यांना ती आयडिया नसते का दलाल बघायचा असतो मधला. दलाल बघायचा असतो ही गोष्ट माहिती का तुम्हाला? एक सक्षम जर दलाल बघितला पैसे देणारा, ते पैसे त्यांच्यापर्यंत पोहोचते तर पळत येतात, मोजणी करता. मोजणी केल्यानंतर पण आहे ना हे भांडणं लावत असतात शेतकऱ्यांमध्ये. तुमचे भांडणं कसे लागतील आणि यांचे पोट कसे भरतील, कारण यांचं पगारात भागत नाही. यांना 6वा वेतन द्या, 7वा वेतन द्या, 8वा वेतन द्या, यांना पेन्शन द्या, यांचं त्याच्यामध्ये भागत नाही. यांना वरची लाच पाहिजे असते, वरच्या पैशांशिवाय यांना शांत झोप लागत नाही. अशा परिस्थितीमध्ये ना आता तुमचा सर्व विषय तुम्ही सोशल मीडियावर सांगा, मांडा, काय विषय नाही. तुमचं नाव सांगा. माझं नाव गणेश उत्तम पाटील आहे. निळवंडी, राणा निळवंडी. तर 22 एप्रिल 2025 रोजी आपण मोजणीचा अर्ज केला होता, नियमित मोजणी. अर्ज दाखवतो. हा अर्ज ना, हा अर्ज केला होता. तर वेळेमध्ये त्यांनी मोजणी केली नाही. 6 महिन्याच्या वरती वेळ होऊन गेला तरी पण त्यांनी मोजणीच्या नोटीस वगैरे काढल्या नाही, टाळाटाळ केली. त्याच्यानंतर त्यांनी 10व्या महिन्यामध्ये मोजणीचा अर्ज टाकून 10 महिने झाले तेव्हा माझ्या हातामध्ये मोजणीची नोटीस दिली. त्या नोटीस या नोटिसा दिल्या त्यांनी. याच्यावरती या नोटिसा मी स्वतः माझ्या हाते सर्वांना वाटल्या. त्याच्यानंतर सर्वांच्या सह्या पण घेतल्या त्याच्यावरती. तरी पण एवढं करून जे मोजणी अधिकारी असतील, सर्वेयर असतील, त्यांनी वेळेमध्ये दुसऱ्या दिवशी मोजणी केली नाही. त्यांना ज्या दिवशी मोजणी होती त्या दिवशी मी त्यांना कॉल केला, मोजणीसाठी का बरं आले नाही असं विचारणा केली. तर त्यांनी त्याच्यावरती सांगितलं की आम्हाला माहितीच भेटली नाही, असं म्हणजे ओढवडीची उत्तरं दिली त्यांनी. बरोबर. त्याच्यानंतर पण मी 10-15 वेळेस मोजणीच्या ऑफिसला दिंडोरी येथे जाऊन त्यांची विचारणा केली का मोजणी का बरं होत नाही, का बरं आले नाही. तर ते मग उडवडीचे उत्तर दिले त्यांनी, असं ठोस काही कारण सांगितलं नाही. त्याच्यानंतर आपण तक्रार अर्ज पण केला होता. तर त्याच्यावरती पोच पण घेतली त्या मोजणी ऑफिसकडून. पण मग तेवढं करून पण त्यांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं नाही आणि अजून 1 महिन्याची मुदत दिली. म्हणजे आता वर्ष कंप्लीट होईल अजून 1 महिन्याने. हे बघा बरं का, तुम्ही ते भूमी अभिलेखला जाल ना, कोणत्याही सरकारी ऑफिसला जा, नागरिकांची सनद हा विषय असतो. त्यांनी त्या वेळेमध्ये तुमचे काम करायचे असतं. मोजणी असेल शीघ्र म्हणजे तात्काळ मोजणी करायची असेल तर 7 दिवस, तुमची मोजणी थोडी लांबणार असेल तर तुम्हाला 2 महिने, 3 महिने अशा प्रकारची मुदत आहे ना, अशा प्रकारचा तो चार्ट तिथं लावलेला असतो. पण आता आहे ना काय झालेलं आहे माहिती का, नियमात आहे ना कोणतेही कामं करायला यांना आवडत नाही. नियमात हे कुठलेही कामं करते नाही. आता हा युवक आहे, हा फिरतोय यांच्या पाया पडून आता 1 वर्ष झाले असेल. तुम्हाला माझी मदत घ्यावी असं का वाटलं? आता काहीतरी मार्ग काढण्यासाठी आवाज उठवला. बरोबर. मला आहे ना त्या सक्षम अधिकाऱ्यांचं पहिल्यांदा अधिकारी कोणाला भेटले तुम्ही त्याचं नाव सांगा. विलास बिजलपुरी असं नाव आहे त्यांचं. त्यांनी आपल्याकडे या ज्या मोजणीच्या नोटिसा या काढून दिल्या. या नोटिसा त्यांनी काढून दिल्या. या नोटिसा त्यांनी काढून दिल्या आणि त्यांनी हे पण सांगितलं की उद्याच्या उद्या मोजणी होईल आणि तुम्ही जर मोजणी कॅन्सल केली तर तुमची मोजणी ही 2-3 महिन्यानंतर होईल. परत तुम्हाला पैसे पण भरायला लागतील. मग म्हटलं काही हरकत नाही, आम्ही सर्व तयारी करू आणि उद्याच्या उद्या मोजणी करून घेऊ. पण मग त्यांनी मोजणी केलीच नाही. हे बघा ना, 10/11/2025 रोजी ना त्यांनी काढलेली ही मोजणीची नोटीस काढली. किती क्षेत्र आहे तुमचं? आमचं 5 बिघे 10 गुंठे क्षेत्र. मी तुम्हाला तो टाकला 7-12 तो काढा. तुम्हाला पाठवला का मी? बघा 7-12 टाकला. हां, किती क्षेत्र आहे? 5 बिघे 10 गुंठे. 5 बिघे 10
5 बिघे 10 गुंठे क्षेत्र, त्याच्यासाठी पैसे किती भरले मोजणीचे? नियमित नोंदणीसाठी आपण 2,000 रुपये यांनी भरले. पण आता ही रक्कम आहे ना त्यांच्यासाठी किरकोळ असेल बरं का. आता हे मोठे दंडाचारी हे तिथं खुर्च्यांवर बसलेले यांचं तोंड वाचलेलं राहतं, यांना हे किरकोळ पैसे वाटतात. 2,000 रुपये तुम्ही भरले ना, आता त्यांना वरती ना 4 ते 5,000 किंवा त्यांचे तोंड वाचू पण शकतात. अजून ते पैसे मागत असतील, त्यांना ते पैसे हवे असतात पण ते प्रत्यक्ष मागते येते नाही. ACBचे ट्रॅप होते, हे पकडले जातात आणि यांची वरात काढण्याचं काम आम्ही करतो. अक्षरशः आहे ना निफाड भूमी अभिलेख, निफाड तहसील या आहे ना भ्रष्टाचाराच्या गुहा बनल्या बरं का. जनसेवेस्तव असे कचेरी की डाकूंची नसे गुहा, जनसेवेस्तव असे कचेरी की डाकूंची नसे गुहा. डाकूंची गुहा नाहीये हे कुसुम अग्रजांनी सांगितलंय, पण त्या डाकूंच्या गुहा बांधल्या आहे हे आमचं दुर्दैव आहे, हे आपलं दुर्दैव आहे या सगळ्या सिस्टीम मधलं. तर सक्षम अधिकाऱ्यांचं एकाचं नाव तुम्ही सांगितलं, काय नाव सांगितलं? विलास बिजलपुरे त्यांनी या नोटिसा दिल्या. विलास बिजलपुरे त्यांनी या नोटिसा दिल्या. हा, पुढं त्याच्यानंतर किशोर गायकवाड उपाधीक्षक त्यांच्याकडे पण आपण 5-6 वेळेस गेलो, पण मग त्यांनी पण काही म्हणजे जे कारण मोजणीसाठी कॅन्सल करण्यासाठी जे कारण होतं ते पण त्यांनी सांगितलं नाही. आणि मोजणी तर म्हणजे झालीच नाही. आणि जी तारीख होती पुढची ती पण अजून 1 महिन्यानंतर दिली. म्हणजे माझ्या शेतीचे सर्व काम मोजणीला टाळाटाळ करून राहिले ना, तर त्यांना फोन लावा. आता आज रविवार असून सुद्धा आहे ना, बघू आपण फोन उचलता का, फोन लावा त्यांना. इथं नंबर दिलेला आहे कोणाचा तरी, हा नंबर. हा, लावा नाही. श्री किशोर कचरू गायकवाड, मोजणी करणार कर्मचारी किशोर कचरू गायकवाड यांना आम्ही फोन लावतो. आता रविवार आहे, हे कामाच्या दिवशीच फोन उचलती नाही. हा, लावा व्यवस्थित करा. 96 049 74 304. कामाच्या दिवशीच फोन उचलती नाही, पण आता फोन उचलता का आपण बघू आपलं नशीब. हे बघा, ऐका. नंतर प्रयत्न करा. The number you are calling is currently switched off. Please try later. जिस नंबर से कामाच्या दिवशीच ते फोन उचलती नाही, तर माझा आत्मविश्वास होता बरं का. माझं मन मला सांगत होतं की हे फोन उचलणार नाही आता, आणि तसंच झालंय. फोन काय उचलत नाही, परत एकदा ट्राय करतो. या नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या बंद आहे. कृपया नंतर प्रयत्न करा. The number you are calling is currently switched off. संविधानाने सांगितलंय हे सगळे शासकीय अधिकारी कर्मचारी ना हे आपले सेवक आहे, हे आपले नोकर आहे. तुमच्या आमच्या करोडोपी पैशातून ना यांचा पगार होतो, यांचं कुटुंब चालतं, यांच्या सगळ्या गोष्टी आपण यांना पुरवतो. काही नाही त्या गोष्टी यांना पुरवतो, यांना साहेब म्हणतो, पण यांचे काम आहे ना वेळेवरती होत नाही. आता विषय असा आहे, तुम्ही आले माझ्याकडे, खूप चांगली गोष्ट केली, आणि सोशल मीडियावर बोलण्यासाठी ही जनता तयार पण होती. आता ही जे तरुण आहे ना, ही घाबरत नाही. अन्याय जर झाला असं 1 वर्षापासून फिरलाय ना, तर तो सोशल मीडियावर बोलायला तयार झाला. मी तुला फोर्स केला का तू स्वतःहून तयार झाला सोशल मीडियावर? स्वतःहून तुमचा नंबर शोधला, कुठेतरी याचा मार्ग निघाले असे मी इथपर्यंत. बरोबर. आता दप्तर दिरंगाई हा विषय असतो, तुला माहितीये, तुझं काम होऊन जाणार. आता मला माहिती व्हिडिओ बनलाय आणि तो सोशल मीडियावरती जाणार आणि ते पळत येणार, तुझी मोजणी पण करून देणार, मला ही गोष्ट माहिती आहे. पण दप्तर दिरंगाई हा एक विषय असतो. तुझा 1 वर्षापासून छळ झालाय का नाही झालाय? दप्तर दिरंगाई अंतर्गत यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे की नाही झाला पाहिजे? कारण हे गेंड्याच्या कातडीचे असलेले कर्मचारी नाही, ही व्यवस्था आपल्याला बदलली पाहिजे. तुम्ही फक्त तुमचंच नका बघू, हे ना सगळ्या शेतकऱ्यांची यांनी कामं केली पाहिजे. आणि भूमी अभिलेख आणि तहसील ना हे शेतकऱ्यांची भांडणं लावामध्ये ना तरवेज आहे बरं का. विषय असा असतो, हे जे क्षेत्र आहे ना सगळं, हे क्षेत्र मला मोजायचं आहे ना, तर मुद्दाम म्हणून काय करायचं माहिती का? या इकडे मी आता तुम्हाला सांगून देतो. बांध जर इथं असेल ना बांध, तर तो हा इथला बांध आहे ना तिथं दाखवायचा. तो तिथं म्हणजे 3-4 फूट सारखा, 5 फूट सारखा, तिकडं तो सरकावला का मग आहे ना शेतकऱ्यांमध्ये ना वाद निर्माण. आता तो जर आता तो जो शेतकरी असतो ना त्याच्या मनात एक राग निर्माण होतो, किंवा त्याच्या मनामध्ये ना का बरं माझ्या आतमध्ये सरकला, मग तो पण मोजणी टाकतो. आणि मोजणीच्या फी आहे ना या एकरी, आता तुमचं किती क्षेत्र आहे? 1 हेक्टर. 1 हेक्टर आहे.
1 हेक्टर साठी किती 10 नाही ना 1 हेक्टर 10 1 हेक्टर 10 गुंठे त्याच्यासाठी तुम्ही किती भरले पैसे नियमितसाठी 2000 रुपये. नियमितसाठी 2000 रुपये भरले. यांनी पैसे भरायचे त्या मोजणीसाठी, ते मालामाल होत्या आणि मोजणी टाकल्यानंतर त्या अधिकारी जागेवरती यावे, त्यांनी पण मोजणी करावी. तोपर्यंत आहे ना यांनी बांधावरून भांडत बसायचं बरं का, एकमेकाचे डोके फोडायचे. पोलीस स्टेशन मध्ये कोर्ट कचारा चालू झालं तुमच्या. त्याच्यानंतर हे येतील तिथं बाबासाहेबासारखे, हे परत आहे ना अजून दुसरं काहीतरी वेगळंच करून ठेवतील. त्याच्यामुळे ना शेतकरी ना सगळ्या बाजूने पिसला गेलाय. एक तर आहे ना तुमचा उत्पादन खर्च आणि मार्केटचा भाव याचं तारतम्य पुढे लागण. पीक काढल्यानंतर आता कांद्याला काय व्हावे, नाही 500 रुपये कांद्याला आता खाली, कांदेच खाली आले. उत्पादन खर्च आणि मार्केटचा खर्च हा शेतकऱ्यांना परवडाना, तोच मेटाकुटी चाललाय. आत्महत्येचे प्रकरण आपण दररोज ऐकतो. त्याच्यातले त्याच्यात हे आसमानी सुलतानी हे इंग्रजांचं काय इंग्रजांचं संकट आता समोर उभं आहे. या सगळ्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी ना या सगळ्या शेतकरी वर्गाला मी ना सूचित करतो आणि हे तरुण वर्ग यांना सांगू इच्छितो का तुम्ही थोडं जागरूक व्हा आणि याच्याविषयी आवाज उठवा. अशा प्रकारे ना सोशल मीडियावरती आलं पाहिजे आणि यांचे आबरूचे लग्न हे विषयावर टांगले पाहिजे. आता हा सगळा विषय ऐकला असता तिथला जो मेन भूमी अभिलेखचा अधीक्षक त्याचं नाव काय, किशोर गायकवाड यांची पोस्ट काय, उप अधीक्षक किशोर गायकवाड. त्यांच्या अंतर्गत असणारे सगळे कर्मचारी परत नाव घ्या त्यांचं. विलास बिजलपूर एवढे एकच माहिती त्यांनी बाकीचे पण आहे, पण बाकी बिजलपुरे एक आहे, विलास बिजलपुरे आणि किशोर कचू गायकवाड हे कोण आहे, मोजणी करायला येणार होते. मोजणी करायला किशोर कचू गायकवाड काय द्यायचंय मध्ये सांगा लवकर. या 1 वर्ष झालं हे सगळ्या प्रकरणाला हात घालून, 1 वर्ष झालं. दप्तर दिरंगाई तो कायदा पण तुम्ही ना वेशीवर टांगलेला आहे. तर आता लवकर सांगा तुम्हाला किती लाच द्यायची. ऑन कॅमेरा बोलतो आणि सांगा, तिथं आल्यानंतर पण सांगा दिंडोरीला किती लाच द्यायची. तेव्हा तुम्ही ते कामावरती येणार आणि तिथं मोजणी करणार. नियमित मोजणी ना तर हेक्टर या मोजणीचा भाव जास्त आहे. मग तुम्ही ती पावती दाखवा बरं मला, ती किती भरलेली ती पावती आणली का तुम्ही, बघा बरं पावती दाखवा मला. म्हणजे भूमी अभिलेखला पैसे दिल्याशिवाय कुठला कागद हालत नाही आलं माहिती म्हणजे चक्र मारून जाम करून टाकेल. कुठला कागद भेटत नाही. आता आमच्या पाहुण्यांनी भरले 18,000 रुपये. ते आता किती हेक्टरी काही ते आम्हाला बघावं लागणार आहे. 17/4/2025 रोजी तुम्ही पैसे भरले. अमाऊंट दाखवायचं पुढे. हे बघा सरकारी फी भरली बर का. तर आई शपथ सांगतो, सरकारी फी मध्ये जर भारतात काम होत असेल ना तर हे समाज कार्य बंद, आमची गरजच पडणार नाही ना. बरोबर आहे. वेळेत काम झालं नाही, सरकारी फी मध्ये जर काम झालं ना, आमच्या सारख्यांना व्हिडिओ करणं. आणि हे गेले माझ्या गावाला खेडलेजून गेला, मी इकडं पिंपळगावमध्ये बिचारी खेडलेजून घेऊन परत इकडं पिंपळगावमध्ये इथं मला इथं कुंदेवाडीमध्ये भेटली. तर आहे ना कृपया करून सांगतो, भूमी अभिलेख असेल तहसील असेल हा छळ थांबवा, शेतकऱ्यांचा छळ थांबवा. तुम्ही सगळ्या बाजूने लुटायचं ठरवलंय. पगार पुरत नाही, मान्य आहे तुम्हाला पगार पुरत नाही ना, तर तुम्ही एक काम करा, चौकात उभे राहा. आपण त्यांना द्यायला तयार आहे ना, देऊ नका. कमी पडताय भाऊ त्यांना पगार, तर आपण भीक द्यायला तयार आहे. भीक स्वरूपात मागा ना, भीक स्वरूपात आम्ही देतो ना. पण अशी अडवणूक छळवणूक पिळवणूक आमची करू नका. नाडला जातोय शेतकरी, टेन्शन मध्ये शेतकरी, घरदार चालवणं अवघड झालेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही त्यांना अडवणं छळवणं ही कुठंच कोणत्या चौकटीत बसत नाहीये. तर हात जोडून विनंती आहे, या सगळ्या गोष्टींना आहे ना यांना कुठेतरी न्याय नका देऊ, कामच करा. तुमच्या ज्या चौकटीमध्ये काम आहे ते करा. आणि तुमची ही नोकरी ना आता पण सांगतो बरं का, सगळं कंत्राटीकरण चाललंय. भूमी अभिलेख मध्ये पण आहे ना कंत्राटीच भरले जात आहे, तहसीलमध्ये कंत्राटीच भरले जात आहे, ग्रामपंचायतीमध्ये कंत्राटीच भरले जात आहे, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पण कंत्राटीच भरले जाते. कंत्राटी भरण्याचं कारण भ्रष्टाचार मरणाचा वाढलाय.
त्या तिजोरीमध्ये वर पण भ्रष्टाचार चालू आहे, त्यांच्या तिजोरीमध्ये पैसे नाही, तुमचा पगार करायला पण पैसे नाही, पण तुमचा पगार हा करावाच लागतो कारण तुमची निघा त्या मोर्चे, तुम्ही लगेच उपोषणाला बसणार, तुम्ही लगेच आंदोलन करणार, या सगळ्या गोष्टी होता. जॉब सिक्युरिटी आहे, कायदा तुमच्या बाजूनी आहे, त्याच्यामुळे तुम्ही गेंड्याची कातडी असलेली सरकारी व्यवस्था आणि शासन आणि प्रशासन हे सगळे मिळून ना आमच्या सारख्या गोरगरीब जनतेला, शेतकऱ्यांना पिळताय, छळताय. हे कुठंतरी थांबलं पाहिजे, हे बंद झालं पाहिजे. यासाठी ना ही भ्रष्टाचार विरोधी चळवळ उभी केली आहे. दररोज ओरडतोय, दररोज सांगतोय. आता जो कॅमेरा समोर येईल त्याचे प्रश्न फक्त सुटताय. आता तुमची मोजणी पळत येतील, तुमची मोजणी करून देतील, पण बाकी शेतकऱ्यांचं काय, गोरगरीब शेतकऱ्यांचं काय? ज्याच्याकडे पैसा आहे जमीन सरकून द्यायची, पैसे फेकायचे, ही जमीन नावावर करून घ्यायची, गोरगरीब दाबायचा, गोरगरीब मारायचा, अशा पद्धतीचं आहे ना आता जे चाललंय ना तुमचं गुराळ, ते काय आम्हाला समजत नाही. आम्ही गोळ्याने दूध पिणारे नाहीये. या सगळ्या गोष्टी समजतात. ह्या गोष्टी त्वरित बंद करा, नाही तर नागडे करणार, उघडे करणार, सोशल मीडियावरती तुमची वरात काढणार. जालन्यामध्ये पाहिलं आता 25 तलाठी आणि कितीतरी मंडळ अधिकारी, एवढे लोकांना बेड्या घातल्या गेलाय. कायद्याचं राज्य आहे. नाशिक जिल्हा हा कायद्याचा बाल्य किल्ला म्हणूनच आहे ना आता समोर सगळ्या गोष्टी येत आहे. तिथं तरी जालन्यात झालं, हा नाशिक जिल्हा हे पण लक्षात ठेवा. आणि शेतकऱ्यांना अडवू नका, नाडवू नका, छळू नका, एवढंच सांगतो आणि थांबतो. अजून काय बोलायचं तुम्हाला? काम होणार तुमचं, ते पळणार आता. आणि काम जर नाही झालं ना, मी स्वतः माझं बोलणं करून द्या उद्या तिथं, तर त्या भूमी अभिलेखला जाऊन ना त्या साहेबांसोबत माझं बोलणं करून द्या आणि त्यांना व्हायरल करतो मी. आणि ऑन कॅमेरा आहे ना तुमचा कॅमेरा चालू ठेवायचा, तुम्ही माझं बोलणं करून द्यायचं. ओके, कर बोल.